पोलिसांचा सध्याची कामगिरी बघता काही तासात आरोपीला जेल बंद केला, काय घटना? काल रोजी शिरूर तालुक्यात दहिवडी गावात एक 12 वर्षाचा मुलगा शहराज गणेश मांजरे त्याचा शव मला एक उसाच्या शेतात विहिरीच्या जवळ सापडून आला आणि तो मुलगा काल 10:30-11 वाजेपासून घरातून बाहेर गेला आणि परत आला नाही. 6 वाजेपर्यंत घरच्याने शोध घेतला. मग त्यांचे नातेवाईकाला त्याची बॉडी त्या ठिकाणी मिळाली. त्याच्या डोक्यात एक जखम होता आणि बॉडीवर काही ठिकाणी अब्रेजन मार्क्स होते आणि तातडीने पोलिसांनी त्यामध्ये गुन्हा दाखल केला. मर्डरचा गुन्हा BNS 103(1) प्रमाणे दाखल करण्यात आला होता आणि त्याच्यात अधिक तपास आम्ही काल रात्रीपासूनही सुरू केला. आमच्या पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम सतत त्या तपासामध्ये आरोपी शोधसाठी गेल्या होत्या. आज रोजी आम्ही त्या गुन्ह्यात एक संशयित आरोपी जे आहे त्याला ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडे अधिक विचारपूस चालू आहे. कन्फर्मेशन झाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल. 21 महिन्यापूर्वी त्याच ठिकाणी सेम जागेवरती असाच एक मृतदेह असा भेटला होता. 10 वर्षाचा मुलगा होता, त्यामध्ये सुद्धा हत्या झाली असं सुद्धा म्हटलं गेलं होतं. त्या प्रकरणाचं आणि या प्रकरणाचं सेम आहे, एकच पॅटर्न. आता सध्या जसं मी आपल्याला सांगितलं आहे की संशयित आरोपी आहे, त्याच्याकडे विचारपूस चालू आहे. आताची घटनाबाबत आम्ही आधी कन्फर्मेशन करून घेऊ आणि त्याच्याबरोबर जे अगोदरची जी घटना घडली होती त्याचा ह्याचा काही संबंध आहे किंवा कसे किंवा त्यासाठी दुसरा काही इतर घटना घडली होती त्याचा सुद्धा आम्ही चौकशी करीत आहोत. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.